लाडकी बहीण योजना केवायसी करताना तुम्हाला असा एरर येतोय काय? लाडक्या बहीण योजनेची केवायसी करताना जर तुम्हाला एरर येत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आता लाडक्या बहीण योजनेची ई केवायसी करणं सर्वांनाच बंधनकारक करण्यात आलंय. त्यामुळे ही ई केवायसी करायला गेल्यावर लाडक्या बहिणींना अनेक एररला सामोरं जावं लागतंय. परंतु हा एरर काय येत आहे आणि हा एरर येऊ नये म्हणून आणखी काय करायचं, तर याच्याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहे. तर सर्वात पहिला एरर तो म्हणजे लाडक्या बहिणींना ई केवायसी करताना येत आहे तो म्हणजे टू सेंड ओटीपी. आता वेबसाईटवर लोड आल्यामुळे ही वेबसाईट अनेक वेळा क्रॅश होत आहे आणि त्यामुळे अनेबल टू सेंड ओटीपी असा मोठा एरर येतोय. लाडक्या बहिणींना दुसरा एरर येतो तो म्हणजे ओटीपी तर मोबाईलवर येतोय, पण ओटीपी टाकण्याचा जो बॉक्स आहे तो बॉक्स या वेबसाईटवर येत नाही, म्हणजे वेबसाईट पुढे जात नाही. आणि तिसरा एरर म्हणजे ओटीपी येतच नाही आणि साईटवर ओटीपी टाकण्याचा ऑप्शनच दिसत नाही. तर हे तिन्ही एरर तुम्हाला येत आहे का? तर हे एरर साईट क्रॅश झाल्यामुळे येत आहेत. तिन्ही एरर वाचवण्यासाठी तुम्हाला अशा काळात ही वेबसाईट सुरू करायची आहे की त्यावेळेस या वेबसाईटवर जास्त लोड नसेल. तर हा एरर पासून वाचण्यासाठी तुम्ही रात्री उशिरापर्यंत किंवा सकाळी एकदम लवकर उठून या वेबसाईटवर भेट देऊ शकता आणि या वेळेत या साईटवर लोड कमी राहतो आणि तेव्हाही वेबसाईट सुरू होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. आणि चौथा एरर म्हणजे सदर आधार क्रमांक पात्रता यादी समाविष्ट नाही, असा अर्थ म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेतून वगळला गेला आहात म्हणून हा एरर तुम्हाला येतोय का? आणि पाचवा एरर म्हणजे तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकल्यावर येतोय. तर अनेक महिला काय करत आहेत की पतीचा आधार क्रमांक किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकण्याऐवजी त्यांचा स्वतःचा आधार क्रमांक टाकत आहे, त्यामुळं हा पाचवा एरर येत आहे. तर तुम्ही केवायसी करत असताना यापैकी तुम्हाला कोणता एरर येतोय नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत सुद्धा शेअर करा, कारण की ही महत्वाची माहिती सुद्धा त्यांना मिळेल आणि त्यांची केवायसी सुद्धा वेळेवर होईल आणि त्यांचे पैसे जे थांबलेले आहेत 1500 रुपये ते सुद्धा त्यांना वेळेवर मिळेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, तुमच्या फायद्याची माहिती या व्हिडिओमध्ये असेल तर आपल्या पेजला नक्कीच फॉलो करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्कीच शेअर करा. वाट पाहू पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची. तोवर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.